अनिलकडेच घेऊन जात असणार। त्या दिवशी नेत्रा माझ्या मागे आली होती तेव्हा तेव्हा पाहिलं असेल तिने मला। नाही, आता काहीही करून अनिलला आधी सावध करायला हवं। नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या स्विच ऑफ आहे। शेखर, कुठे चाललोय आपण? थोडा धीर धर, पोचू आपण लवकर। तुम्ही नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या स्विच। अनिलचा फोन बंद येतोय, काय करू आता? साहेब, ऑफिस आलंय ना, मी निघू? हॉटयार्ड एवढी घाई काय तुला? नाही, तसं काही नाहीये। मग नाही म्हणजे तुमचं ऑफिस आलंय म्हणून विचारलं, मी येऊ का? हो, पण 2 मिनिटं बोलायला तरी थांबू शकतेस ना तू? ओके आहेस ना तू? हो, येऊ मी? बरं, ठीक आहे। तुम्ही पण एकट्याने कुठे जाऊ नका। लक्षात आहे माझ्या, तुझा। बाय। पण थांब, तू एकटी कशी जाणार घरी? एक काम करतो, आता मी तुला घरी सोडायला येतो आणि मग परत तू मला ऑफिसला सोडायला ये। साहेब, येते मी। ए थांब थांब थांब, मी एक काम करतो, मी ड्रायव्हरला सांगतो तुला ड्रॉप करायला। नाही, नको, कशाला, मी जाईन। काय प्रॉब्लेम काय तुझा? नाही म्हणजे प्रॉब्लेम असा काही नाही, पण मला माहिती आहे ना कसं जायचं, मी जाईन, खरंच काहीच गरज नाहीये आणि मला फार उशीर होतोय। बॉडीगार्ड, घरी जायचंय तुला, उशीर काय व्हायचा त्यात? थांब जरा। पण खरंच जाईन मी साहेब, मला माहिती आहे रस्ता। नक्की? हो, नक्की। येऊ मी? ओके, सांभाळून जा। हो। नेहमी कसली तरी घाई असते हिला। शेखर, हे सगळं काय होतं? आपण कुठे जातोय विचारलं मी तर मला म्हणालात की सरप्राईज आहे। हे सरप्राईज होतं? काय होतं? कशासाठी आलो होतो आपण इकडे? आणि मला एक सांगा, ती माणसं तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही ओळखता का त्यांना? नाही। मग का आलो होतो आपण? शेखर, तुम्ही असं वागता ना, ह्याचा खरंच खूप त्रास होतो मला। सगळ्या गोष्टी मनात ठेवता, सांगत नाही मला काही। काय आहे नक्की तुमच्या मनात? बोला, नाही तर मला नाही करा म्हणा। सॉरी। सॉरी? कशासाठी? ते बोला ना शेखर, प्लीज। तुला मी सरप्राईज देणार होतो आणि सॉरी, ते चुकून। चल आपण निघूया, चल ये बस।
रुपाली आपल्याला उद्या बाहेर जायचंय. कुठे? सरप्राईज आहे. रुपाली बाईसाहेब गेली अनेक वर्ष त्यांच्या पहिल्या नवऱ्याला भेटतायत आणि त्यांना पैसे सुद्धा देतात. मी आज स्वतः पाहिलंय ते कुठे राहतात ते. नेत्रा आता मला प्लीज थांबू नकोस. साहेब 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 प्लीज ऐका माझं. मला असं वाटतंय की हे सगळं जर रुपाली बाईसाहेब समोर असतानाच बाहेर आलं तर जास्त बरं होईल. आई, शेखर मला सरप्राईज देण्यासाठी घेऊन गेले होते. सरप्राईज? कसलं सरप्राईज? आणि तुम्ही उशिरा येणार होता ना दोघं, तुम्ही लवकर कसे आलात? भाऊजी, काय सरप्राईज दिलं तुम्ही तुमच्या बायकोला? रुपाली, तुझा चेहरा का असा झालाय? नाही, काही नाही. काही नाही कसं? सांग मला काय झालंय ते. चेहरा अगदी पार उतरून गेलाय ग. भाऊजी, सगळं ठीक आहे ना? शेखर, रुपाली, अरे तुम्ही सांगणार आहात का कोणी की कुठे गेला होतात ते? नाही म्हणजे मी तुम्हाला सांगितलं तर यांना नाही आवडणार, पण आता तुमचा आग्रहच आहे तर मी. नेत्रा आली. अनाथ आश्रमात घेऊन गेले होते मला शेखर. म्हणजे शेखरनी माझ्या हस्ते आश्रमाला डोनेशन दिलं. अरे वा, किती छान गोष्ट आहे. नेत्रा, तुला यायला उशीर का झाला ग? म्हणजे तू आधीला ऑफिसला सोडायला गेली होतीस ना? इतका वेळ कसा लागला? अगं रुपाली, तुला सांगायचंच विसरले. प्रसाद आलाय देवळातून. केतकी, आण जरा प्रसाद. हो. आला ना, खरं तर मीच सांगायला विसरले. शेखर, रुपालीकडून एक गोष्ट आपल्याला शिकायला हवी बघ. केतकी, आज प्रकाश पडला असेल ना तुझ्या डोक्यात की तू माझं काहीही वाकडं करू शकत नाहीस. पण बाईसाहेब, मी इथे कोणाचं काही वाकडं करायला आलेच नाहीये किंवा कोणाशी लढायला सुद्धा आले नाहीये. मग कशासाठी हा संघर्ष? कशासाठी जीव काढतेस तू इतका? तुम्हाला नाही कळणार बाईसाहेब, कारण आपल्या दोघींचाही संघर्ष खूप वेगळा आहे. तुम्ही कोणाला तरी मारण्यासाठी संघर्ष करताय आणि मी वाचवण्यासाठी.
त्यामुळे काही झालं तरीही माझा संघर्ष सुरूच राहील. वेळ वाया घालवतेस स्वतःचा. तुला कळत नाहीये का अजून? माझ्या समोर निभाव नाही लागणार आहे तुझा. कशाला हा संघर्ष वगैरे? शांतपणे घरी जा स्वतःच्या. नाही बाईसाहेब, सत्यासाठी लढणाऱ्यांचा संघर्ष कधीही संपत नसतो. आणि लागू दे, थोडा वेळ लागणार असेल तर लागू दे. कारण मला माहिती आहे की शेवटी विजय सत्याचाच होणार आहे. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायची, विजय सत्याचा नाही, विजय माझा होणार आहे. असं तुम्हाला वाटतंय बाईसाहेब, पण तुम्ही ज्या मार्गावर जाताय त्या मार्गावर तुम्हाला हवंय ते कधीच घडणार नाहीये. मी ते घडू देणार नाहीये. ममता, अगदी दुसरी ममताच ग तू. ती अशीच होती, असाच विचार करायची, असंच वागायची. तिचं जे झालं ते तुझं होऊ द्यायचं नसेल तर निघून जा इथून शांतपणे. कळते? हो, अशी मुलगी पोटी जन्मायला घालायची म्हणजे नशीब आहे, नशीब आहे माते, नशीब आहे. अहो पण तुम्ही कोण आहात? आम्ही आम्ही नेत्रा मॅडम वर पिक्चर बनवणार. सिनेमा सिनेमा सिनेमा. माते, आजोबा, आता नेत्रा मॅडम वर पिक्चर काढायचा म्हटलं तर आम्हाला त्यांची माहिती लागेल ना. पण सिनेमा सिनेमा कशासाठी? कशाला सांगतो तुम्हाला. काय आहे, आम्ही नेत्रा मॅडमला भेटणारच आहोत, पण त्याआधी म्हटलं आधी तुम्हाला भेटूया नाही का. तुमच्याकडनं माहिती काढूया. तुम्ही सांगा ना आम्हाला माहिती नेत्राची, नेत्रा मॅडमची. असा मस्त सिनेमा काढूया ना, जाम खर्च करूया, फुल सॉलिड असं लो बजेट. सांगा. हे बघा, ही सगळी थेरं नकोयत आम्हाला. एक तर आम्ही तुम्हाला ओळखत नाही, वर तुम्ही इथे येऊन नेत्राविषयी माहिती विचारताय. ये अहो, माहिती द्या म्हटलं की माहिती द्यायची. तुम्ही या, माफ करा पण आता या तुम्ही. दुसरा खिसा. ओके बस. आजोबा, हो तुम्ही घाबरताय कशाला? पैसे आहेत, हे घ्या 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 घ्या. अहो ऍडव्हान्स आहे आजोबा, ठेवून घ्या. फक्त मला एवढंच सांगा, नेत्रा पुण्याला राजअध्यक्षांकडे का गेले? तुम्हाला कसं माहित? अहो सगळ्या जगाची माहिती मी खिशात घेऊन फिरतो. तुम्ही पैसे घ्या आणि माहिती द्या. सांगा. आबा, काहीही सांगायचं नाहीये. तुम्ही लक्ष देऊ नका. काय ना आजोबा, आईचं मन आहे ना, हळू असतं.
हा बा. हॅलो. हॅलो आबा, आवाज नाही येते तुमचा. हॅलो. आज तुझ्या सुनेमुळे तुझा जीव वाचलाय. ए बोल, नाही तो तुझ्या म्हाताऱ्याच्या नरड्यात चिरतोय ते. नाही बोलणार ती, माझा जीव गेला तरी नाही बोलणार. ए तुला तुझ्या जीवाची पर्वा नाही रे, पण तुझ्या सुनेला तर आहे ना. बोल गा. मी सांगते, तुम्ही त्यांना काही करू नका. मी सांगते. एक मिनिट. मग आपण पिक्चर बनवूया. ऍक्शन. नेत्रा, कधी बंद करणार आहेस तू हे ओव्हरथिंक करणं? आत्ता मी कितीतरी वेळ ऑब्झर्व करत होतो तुला. कसले तरी विचारात हरवली होती. सी, विचार करायला माझी काहीच हरकत नाहीये, पण तू एकदम हरवून जातेस त्या विचारात. नाही, मी आत्ता तुला जे सांगायला आलो होतो ते सांगतो. उद्या आपल्याला डॉक्टरकडे जायचंय. डॉक्टरकडे परत? हो. कशाला? फॉलोअप ट्रीटमेंटसाठी. आपण ट्रीटमेंट सुरू केली आहे तर आपल्याला ती पूर्ण तर करावी लागेल. पण साहेब, मला आता एकदम बरं वाटतंय. दॅट्स गुड, बट आपल्याला जावं लागेल डॉक्टरकडे. पण नाही, मला खरंच एकदम बरं वाटतंय आता काही त्रासही होत नाही मला. तुला नक्की काही त्रास होत नाही? हो. पण मग नेत्रा, तू असं ओव्हरथिंक करणं कधी थांबवणार आहेस? कसला विचार करतेस तू? तुला काही टेन्शन आहे का? तसं नाहीये साहेब. मी आता नाही तसं करत. आणि मी आधीसारखा सतत विचार सुद्धा नाही करत. मला खरंच आता एकदम बरं वाटतंय. खरंच गरज नाही डॉक्टरकडे जायची. फेअर इनफ. तू म्हणतेस तर माझी काहीच हरकत नाही. आपण नको जाऊया डॉक्टरकडे. पण इथून पुढे जर तुला मनातलं काही माझ्याशी बोलावंसं वाटलं, काही शेअर करावंसं वाटलं, तर बोल माझ्याशी. मी आहे. आणि एक रिक्वेस्ट आहे तुला, तू ना अशी बोलत जा, शांत नको बसूस तू. काय? चल, बाय. टेक केअर. आबा या बसा तुम्ही. मी पाणी आणते. ठीक आहे, आपण दवाखान्यात जाऊया.
सुनबाई, त्या लोकांना नेत्राबद्दल का सांगितलंस ग तू? आबा हो, त्यांनी जीव घेतला असता तुमचा, आम्ही कसं शांत राहणार होते? सुनबाई, नेत्राला ताबडतोब बोलवून घे. हा सगळा प्रकार तिच्या कानावर घालायला हवा आणि आपण तिला सावध करायला हवं ना. आबा हो, तो माणूस जाताना म्हणाला की नेत्राच्या जीवाला धोका नाहीये, पण हे जर कुणाला सांगितलं तर याचे परिणाम वाईट होतील. आणि जर हे तुम्ही नेत्राला सांगितलं तर आपल्याही आणि तिच्याही जीवाला धोका आहे. आबा, ह्या सगळ्यावर एकच उपाय. काय? आपण नेत्राला घेऊन कुठेतरी निघून जाऊया. अगं पण नेत्रा. आबा, वेळ आली ना की मी सगळं तिला समजावून सांगेन, पण आता इथून कायमचं कुठेतरी तिला घेऊन लांब निघून जाऊयात आपण. म्हणजे 20 वर्षांपूर्वी जेव्हा मी लग्न होऊन या घरात आले ना, तेव्हा तू जेमतेम 5-6 वर्षांचा असशील. तेव्हा सुद्धा असाच गुपचूप येऊन काजू वगैरे घेऊन जायचं. काजू पण खायचो आणि आईचा मार सुद्धा. आई आहे कुठे? मगासपासून दिसली नाही घरात. तुझी आई मला सांगून बाहेर जात असेल असं वाटतं का तुला? खरं तर ती कोणालाच सांगून जात नाही. ऍक्च्युली बाबा सुद्धा नाही येत घरात. दोघे एकत्र फिरायला गेले असतील. काय मस्त एन्जॉय करतात ना दोघे. काकू, मी काही मदत करू? हो, कुकर लावायचंय. तांदूळ निवडशील प्लीज? बर. साहेब, तुम्हाला काही देऊ खायला? थँक्यू. आलोच मी. नेत्रा, शेखर भाऊजी आणि रुपाली दोघही घरात नाहीयेत. म्हणजे ते दोघही बाहेर आहेत पण एकत्र नाही. म्हणजे रुपाली वहिनीचं काहीतरी चालू आहे असं मला वाटतं. रुपाली वहिनीचं जे काही चालू आहे ते तुला माहीतच असेल ना? नाही काकू. हा नेत्रा, बोल बाळा. आबा, कधीपासून फोन करते मी तुम्हाला, तुम्ही फोनच उचलत नाही आहात. आणि काल रात्री सुद्धा मी फोन केला तर झोप येते म्हणून तुम्ही फोन ठेवून दिला. बाळा, अगं अगं हा, मी काल जरा थोडा धावपळीत होतो ना म्हणून. माझं जाऊ दे ग. मला सांग, तू कशी आहेस? राजाध्यक्ष साहेब कसे आहेत? इथे सगळे बरे आहेत. आधी तुम्ही सांगा, तुम्ही कसे आहात? देवी आईच्या आशीर्वादाने मी अगदी ठणठणीत आहे बाळा. आबा, काय झालंय? कुठे काय? काही नाही. आबा, मला माहितीये काहीतरी झालंय. तुम्हाला माहितीये ना, तुम्ही तुमच्या नेत्रापासून काही लपवू शकत नाही. मला आधी सांगा काय झालंय. खरंच काही नाही ग बाळा. आबा, काय लपवताय तुम्ही? मला सांगा, घरी काही झालंय का? हा, हेमाने परत काही गोंधळ घातला? मी बोलू तिच्याशी, ती आली का परत बेळगावहून? नाही बाळा, ती बेळगावलाच आहे. मग काय झालंय? आबा, काय लपवताय तुम्ही? मला सांगा ना प्लीज, काय झालंय? बाळा. हा, बोला. देवी आई सतत तुझ्या पाठीशी आहे. आई त्रिनयन देवी नमः या जपाचं सतत स्मरण करत राहा. बरं, मी ठेवू का आता? मला आता देवळात जायचंय ना. ठेवतो हा. आणि स्वतःची काळजी घे ग बाळा. हा, ठेवतो. मग तुला पार्टीच्या थीम प्रमाणे कपडे घालावे लागतील. त्यासाठी आता आपल्याला शॉपिंग करावं लागेल. शॉपिंग कशाला? नाही म्हणजे माझे आहेत ना कपडे, यात काय वाईट आहे? आणि तसे तिथे आल्यानंतर मी कुठेतरी कोपऱ्यात बसून लक्ष ठेवेन तुमच्यावर. तू पार्टीला माझ्यासोबत येणार या कपड्यांमध्ये आणि कोपऱ्यात बसून राहणार. नेत्रा, मी लोकांना काय सांगणार? लोक काय म्हणतील? तुला फिरावं लागेल ना माझ्या बरोबर पार्टीत. नाही 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 साहेब,
मला नाही जमणार आहे असं, म्हणजे सॉरी, पण मला खरंच नाही जमणार. मी कुठेतरी बसेन कोपऱ्यात शांतपणे आणि मी लांबून लक्ष ठेवेन तुमच्यावर. मित्रा, किती एम्बॅरेसिंग आहे हे सगळं. मी लोकांना काय सांगायचं ते बघा, ती कोपऱ्यात बसून जी मुलगी माझ्यावर लक्ष ठेवतीये ती माझी बॉडीगार्ड आहे. मित्रा, कमॉन यार मित्रा. आणि सी, यू लुक ब्युटिफुल इन दिस आउटफिट. तू खरंच सुंदर दिसतेस या कपड्यांमध्ये. पण त्या पार्टीला सगळ्या लोकांनी मिळून एक थीम ठरवली आहे, म्हणजे सगळ्यांनी मिळून ठरवलंय की एक प्रकारचे कपडे घालून जायचे. सो आपल्याला ती थीम फॉलो करावीच लागेल मित्रा. साहेब, मला सांगतो, आता येणारेस की नाही माझ्या बरोबर पार्टीला? पटकन, उशीर होतोय मला. येणारेस? हो, मग बस पटकन चल. आईस्क्रीम. साहेब ऐका ना. कोय का तुला? ठीक आहे, मी खातो दोन्ही. नाही, तसं नाही. काय मग मी पण नको खाऊ? तसं नाही म्हणत आहे मी. दुसरं आणू का आईस्क्रीम? साहेब, मी आईस्क्रीम बद्दल नाही म्हणत आहे काही. मी कपड्यांबद्दल बोलते. माझ्याने नाही होणार आहे साहेब, मला नाही जमणार. नेत्रा, इट्स पार्टी वेअर. पार्टीमध्ये हे असेच कपडे घालायचे असतात. पण मी असे कपडे कधी वापरले नाही आहेत. मला माहिती आहे ते नाही चांगलं दिसणार आहे माझ्यावर. नेत्रा, जरी कपडे बदलले ना तरी आतला माणूस तोच असतो ना. आणि तू छानच आहेस. सो तू छानच दिसशील या कपड्यांमध्ये सुद्धा. साहेब, मी काय म्हणते, या कपड्यांमध्ये काय वाईट आहे? हेच घातले पाहिजेत असं आहे का काही? नेत्रा, काय आहे, मी तुझा मित्र आहे म्हणून हे सगळं ऐकून घेतोय. तू मला काय म्हणतेस? साहेब. सो मी जर खरंच साहेबासारखं तुझ्याशी वागायचं ठरवलं ना तर मी तुझं काहीच ऐकून घेणार नाही. सो बेटर वे, आता मी जे सांगतोय ते शांतपणे ऐक. उद्या हे कपडे घालायचेस आणि पार्टीला माझ्यासोबत यायचं. अँड दॅट्स फाईन. हे आईस्क्रीम इथे ठेवतोय. त्या बॅग्स दे, मागे ठेवून येतो. किती वेळ? भूक लागली आहे मला. 2 मिनिट झालं. लवकर आ. आय कांट वेट. विष आहे. आईस्क्रीम आहे ना नेत्रा, बघत का बसलीस अशी? 5, 6, 7. दागिने मोजल्याने सोन्याचा भाव वाढणार नाहीये. आणि इकडे टाइम नाही माझ्याकडे. लंपास करायचे नाहीयेत. ताईने सांगितलं तेवढंच करायचंय. ए, तुझ्यासारखं चिंदीचोर वाटतो मी. एवढंच जर काय तर गेली 20 वर्ष ताईच्या जीवावर का जगलास रे? स्वतः कधीतरी करून दाखवायचं होतंस. आधी नाही केलं, पण आत्ता करू शकतो. इथे तुझा खून भंकस वाटते तुला? तू माझ्या वाकड्यात गेलास ना, इथे उभा चिरेन मी तुला. कोणाचं खून करणं म्हणजे दुसऱ्याच्या जीवावर जगण्यात का सोपं नाही. जाम उडतोयस तू. काय करशील रे? काय करशील? दाखवू तुला काय करे. अनिल, कॉलर सोड. कॉलर सोड, नाही तर ताईला सांगेन तुझा पॉकेट मनी बंद करायला. कॉलर सोड. या
खुनाच्या धमक्या वगैरे ना मला द्यायच्या नाहीत, कळलं ना? आणि ताईने सांगितलं तेवढंच करायचं, स्वतःचं डोकं वापरायचं नाही. राजाध्यक्षांच्या घरचे दागिने ते, आधी त्याच्यावर पोलीस केस चालू आहे, माती खायची नाही. ये, तू तोंड बंद करा, नाहीतर काय करशील ते? काय करशील? खुनाची धमकी देशील? खून करणारे खुनाची धमकी देत नाहीत, डायरेक्ट खून करतात, जसं मी आणि ताईने केला. काय? आई किती वेळ अजून? भूक लागली आहे मला. 2 मिनिट झालं. लवकर आण. आय कांट वेट. साहेब ते बासुंदी तुम्ही तू एकदा खाऊन बघ आईच्या हातची बासुंदी, इतकी कमाल करते ना ती. हो ना आजी? अगदी बरोबर आहे. देवी आईने मला संकेत दिला होता, मला दिसलं होतं आणि मला संकेतात जे काही दिसतं ना ते तसंच्या तसं घडतं. कधीच काहीच चुकलं नाहीये. काहीच चुकलं नाही. तुला कळते तू काय बोलतेस ते? त्या दिवशी तू मला म्हणालीस की रुपालीचा पहिला नवरा कुठे राहतो तुला माहितीये, तुला कळलं त्याबद्दल. म्हणून मी तुझ्यावरती विश्वास ठेवून रुपालीवरती अविश्वास दाखवून तिला तिकडे घेऊन गेलो. काय झालं? चुकलं. आता काय कळलं? चुकलं, सगळं चुकलंय नेत्रा. तू रुपालीवरती आळ घेतलास की तिने बासुंदीमध्ये विष मिसळलं, पण खरं तर तसं काहीच नव्हतं. तुझ्या या अशा वागण्यामुळे घरातले सगळे डिस्टर्ब झालेत. तू मला सांग ना, मी तुझी बाजू प्रत्येकाला कशी पटवून देऊ? आई हट्ट धरून बसली, तुला घराबाहेर काढ म्हणून. तुला कसं समजावू मी? मला कळते की तुला अद्वैतची काळजी वाटते, समजतंय मला, पण याचा अर्थ असा नाही होत ना की तू उठसूट रुपालीवरती संशय घेशील. साहेब हा संशय नाहीये. तुला कळते तुझं काय होतंय नेत्रा? काय तू अद्वैतचं रक्षा कवच आहेस म्हणून तुला सतत असं वाटतं की अद्वैतवरती हल्ला होणार आहे, त्याचं काहीतरी वाईट होणार आहे. मी अद्वैतच्या बाबतीत किती पॉझिटिव्ह आहे तुला माहिती आहे. मी त्यावेळेला घरातल्या प्रत्येक माणसावरती संशय घेतला होता. माझं घर तुटता तुटता वाचलंय नेत्रा, तुझ्या समोर घडलंय. हे बघ प्लीज, ह्यापुढे तुला काही संकेत आला, तुला काही वाटलं, आधी मला सांग. काही काळ तरी परस्पर निर्णय घेऊ नकोस. मला ही परिस्थिती हाताबाहेर जाऊ द्यायची नाहीये. कळते का तुला? आणि त्या रुपालीची अवस्था काय झाली जाऊन बघ एकदा. डिप्रेशन मध्ये गेल्यासारखी वागते ती. धड काही खात नाही, पित नाही, बोलत नाही. तिला खूप त्रास होतोय त्याचा. मला नाही कळत साहेब हे कसं होतंय, हे का, हे असं कसं झालं मला खरंच नाही कळत आहे. कारण देवी आई मला जेव्हा केव्हा संकेत दाखवते तेव्हा सगळं तसंच्या तसं घडतंच. आणि मला दिसलं होतं की रुपाली बाई साहेब त्या
त्या बासुंदीच्या वाटेत विष टाकत होत्या, मला दिसलं होतं. आई, जर दुसऱ्या बाजूने विचार करून बघितलं ना तर आपण नेत्राला हेल्प करायला हवी. आपण तिला असं वाऱ्यावर नाही सोडून देऊ शकत. तिला आपण या सगळ्यातून बाहेर पडायला हेल्प करूयात. डॉक्टरांनी सांगितलंय तिला आयसोलेटेड ठेवू नका, तिला माणसांमध्ये इन्व्हॉल्व्ह करून घ्या, तिला बिझी ठेवा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा विषय परत तिच्या समोर नको. एनिवे मी उद्या तिला पार्टीला घेऊन जातोच आहे. लेट्स सी, गुड फॉर हर. फक्त एकच सांगेन आधी की तू तुझ्या बाबांसारखं नको वागूस. मला समजून घे आधी. आई, काही झालं तरी मी तुला सोडून जाणार नाहीये. पण तुला स्वतःला सावरायला हवी. आमच्या सगळ्यांसाठी तू इम्पॉर्टंट आहेस. आय विल मेक शुअर की हे असं परत पुन्हा कधीच होणार नाही. आणि माझा विश्वास आहे तुझ्यावर, त्यामुळे प्लीज मला सांग. नेत्रा, मला खरं ऐकायचंय, त्यामुळे प्लीज सांग. कान गोष्टी करत होता. चालू दे, चालू दे. मी पण ऐकते ना. काय ऐकायचं असतं ग केतकी तुला? हं? सांग तरी तिला, मग सांगेल ती तेच. तुला काय ऐकायचंय ते सांग ना. कारण गोष्टी तुझ्या मनाविरुद्ध घडल्या ना की तू चिडतेस, रागवतेस आणि मग तुझं खरं रूप बाहेर येतं. बोल बोल बोल, काय बोलायचं ते बोल बाई. तुझी दारू संपली असेल ना. दारू संपली की कसं सगळा राग तू दुसऱ्यावर काढतेस. बोल, तू ऐकते. तुझ्या नादाला लागण्यात काहीच अर्थ नाही. खरंय. मी तर म्हणते की तू जा, शांतपणे बस रूम मध्ये आणि काय दारू पीत राहा. अगं, काही हवंय का तुम्हाला? नाही, मला काही नकोय. तू बस ना. नाही, नेत्रा बस. इट्स ओके, रिलॅक्स, बस. नाही साहेब, खरंच मी ठीक आहे, असू दे. तू नक्की ओकेस? तुला काही त्रास होत नाही आता? नाही साहेब. नेत्रासी, काय आज घरात जे काही झालं त्यामुळे तुला गिल्ट आला असेल. आय मीन, तुला पश्चाताप होत असेल. आणि आय एम शुअर की तुला त्याविषयी माझ्याशी बोलायचंही असेल. पण नेत्र, आपण नको बोलूयात त्या विषयावर. इट्स ओके. इट्स कम्प्लिटली ओके. फक्त मला एक सांग, तू हे ओव्हर थिंकिंग करणं कधी थांबवणार आहेस? तू मला सांगितलं होतंस ना की आता मी नाही करणार म्हणून. नेत्रा, या ओव्हर थिंकिंग मुळे तुला जास्त त्रास होतोय, हो ना? बाय द वे नेत्रा, आपल्याला उद्या पार्टीला जायचंय. लक्षात आहे ना तुझ्या? पण मी नेत्रा, एक काम कर. तू हा ड्रेस आता ट्राय कर आणि मला दाखव. आता? हा साहेब, पण नेत्रा नाही, तू ट्राय कर. उद्या परत तुला फिटिंगला काही प्रॉब्लेम आला तर काय करणार? ताई, मला सवय नाही आहे सगळ्याची. नेत्रा, अद्वैत बाईजी तुला रेडी करायचा कॉन्ट्रॅक्ट मला दिलाय ना. आता मी तुला मस्त जोरदार रेडी नाही केलाय तो अद्वैत बाईजी तो मला ओरडतील ना. ऐका ना ताई, पण मला खरंच सवय नाही. नेत्रा, तुला माहिती आहे ना, या घरात माझा टॅलेंटनी कोईने कदरच नाही. आता माझा टॅलेंट दाखवायचा चान्स मिळतोय, तो ऍडजस्ट कर ना प्लीज प्लीज. ओके, मेकअप सुरू करें. आंख बंद करो.
ऍप खोलो. सासूमा, नेत्रा किती छान दिसते ना. छानच आहे ती. आता मी रेडी करते, मग आणखी छान दिसते बघा. तुला तेजश्री तयार व्हायला सांगितलं होतं का? विसरली मी. येते 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 येते. ताई हे सगळं अगं काळजी करू नकोस, अशी सोडणार नाहीये तुला मी. म्हणजे अद्वैत बरोबर पार्टीला जातेस ना, मी करते तुझा मेकअप. व्यवस्थित तयार होऊन जा. नाही नको. अगं नको काय, तिथे पार्टीत मोठे मोठे लोक येतात. अशीच गेलीस आणि त्यांनी तुला भांडी घासायला लावली तर राजाध्यक्षांचा अपमान होईल. बस बस, मी करते मेकअप. बस बस बस. नाही खरंच नको. बस. शाबास. आणि जो कोणी खरा चेहरा पाहायचा प्रयत्न करेल त्याला सोडायचं पण नसतं. पण आपलं काय, आता आपल्याला दोघींना एकमेकींचा खरा चेहरा माहितीच आहे. आता काय, बाय द वे मी तुला सांगायला विसरले, त्या दिवशी तू खूप छान दिसत होतीस बुरख्यामध्ये. पण खरंच वाईट वाटतं ग तुझं. इतका त्रास घेतलास, इतका गल्ल्या गल्ल्यांमध्ये शेखरला घेऊन आलीस, पण हाती काहीच लागलं नाही. हरवलीस तू. काळजी घे जरा स्वतःची. अशी कायमची हरवून जाशील, कोणालाच सापडणारही नाही कधीच. भाईसाहेब, त्या गल्ल्यांमध्ये तुम्ही हरवलात, पण तुमची माणसं आजही तुमची वाट बघतायत. ते तुमच्या सोबत आहेत. एकदा त्यांना हात देऊन पहा. सल्ला सत्य. हर्षद बघ, खर तर अजून रंगवू शकते तुझा चेहरा, पण आत्तापुरतं बास इतकाच. नेत्राला त्रिनयना देवीचं वरदान आहे. तिला देवी संकेत देते. भविष्यात घडणाऱ्या घटना दिसतात तिला. फक्त तो धागा छान नाही दिसते, तो काढा. धागा सोडा बाई. हा धागा माझ्यापासून कोणीही दूर करू शकत नाही. आई त्रिनयना देवीचा ताई द्या. गिफ्ट पाठवले तुझ्यासाठी अनिलनी. त्रिनयना देवीची माहिती मिळाली. फोटो पाठवले त्याने. वावोशीमध्ये ही जी त्रिनयना देवी आहे ही खूपच प्रचलित आहे. लोकांची प्रचंड श्रद्धा आहे या त्रिनयना देवीवरती. असं म्हणतात की ही देवी नवसाला पावते. वावोशी आणि त्या आजूबाजूच्या सगळ्याच गावांमध्ये या देवीला खूपच महत्व आहे.
असं म्हणतात की समजा या देवीचं करताना काही चूक झाली किंवा जर का नवस नाही फिरता आला तर ही देवी घेऊन जा बंटी फोटो. ताई ताई ताई, काय होतंय? फोटो घेऊन जा बंटी ताबडतोब. तू बरी आहेस ना? मी बोलते नंतर तुझ्याशी. मी फोन करते. तू जा इथून बंटी. ठीक आहे ताई. जा. ओके 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 ओके. तुला काही खायला हवं? नाही मला काही नकोय. अद्वैत, ओ माय गॉड, हाऊ आर यू डार्लिंग? आय एम गुड. हाऊ आर यू? मी मस्त. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. कुठे होतास? तुझं ना लक्षच नाहीये माझ्याकडे. एनिवेज बरं झालं आलास. ही पार्टी किती बोरिंग आहे. मी तर निघणारच होते. हो, पण आता तू आलायस सो मी थांबणार. हाय अंकल. बाय द वे, who is she? नेत्रा शी इज रचल. तुम्ही दोघी बोला, मी जरा आलोच. हे काही घेणार? नाही नको. वेट, एक्सक्यूज मी. हे घे. नाही नकोय मला. कमॉन, हे फक्त सॉफ्ट ड्रिंक आहे. हो पण खरंच नकोय. ऑल राईट. बाय द वे, तू अद्वैतची कोण? ओके, लेट मी गेस. फ्रेंड? गर्लफ्रेंड? देन फियांसे? हो. What? Dad, come here. Excuse me. Look who is here. Adwait's fiance. What? That's great news. Adwait, शेखर बोला ना. Right. गरगरला. हात दे. रिलॅक्स. मी गंमत करत होतो. असं काहीही करायचं नाही आपण, आणि आजी सोबत तर नाहीच. रिलॅक्स. बर मला सांग, तुला झोप लागेल आज व्यवस्थित? हो. ओव्हर थिंक करणार नाही. नक्की? हो. मी जाऊ? आणि बाय द वे, तू परत हे जुने कपडेच का घातलेत? आपलं ठरलं होतं ना नवीन आणलेले ड्रेस घालणार आहेस तू म्हणून. साहेब नाही. बर ठीक आहे. ओके, रिलॅक्स.
तुला नसतील घालायचे तर ठीक आहे, मी आपलं मित्र म्हणून तुला सांगितलं होतं, कारण खरंच खूप छान दिसत होते ते कपडे तुझ्यावर. आता तुला मित्राचं ऐकायचंच नसेल तर युअर विश. बाय. गुड नाईट. हो, निघूयात. पण त्याआधी मला तुमच्या दोघांशी एक महत्वाची गोष्ट बोलायची आहे. बोल ना. नेत्राबद्दल. काय झालं? मला नेत्राचं सिक्रेट समजलंय. कसलं सिक्रेट? बाबा, मला नेहमी वाटायचं की ती नेत्रा आपल्यापासून काहीतरी लपवतीये. तिचं वागणं सस्पिशियस वाटायचं, गूढ वाटायचं, पण आता मला नेत्राचं सिक्रेट समजलंय. कसलं सिक्रेट? आता बाई, तुला काय कळलंय नक्की? सांगतो. काल पार्टीमध्ये नेत्राला डान्स करावा लागला. खरं तर हे कोणासाठी ऑकवर्ड आणि एम्बॅरेसिंग वाटलं असतं, बट नेत्राला डान्स येत नसताना, तिची काही तयारी नसताना देखील तिने चांगला डान्स केला. म्हणजे याचाच अर्थ तिला डान्स येतो. आणि आय थिंक ती गाणं सुद्धा गात असावी, कारण मी 1-2 वेळा तिला गुणगुणताना ऐकलंय. आणि काय, नेत्रा आत्ता जे आयुष्य जगतीये त्यात तिला तिच्या आवडीच्या गोष्टी करायचा काही स्कोपच मिळत नाहीये. आणि मला असं वाटतं की तिची कलाच तिला एक्सप्रेस व्हायला मदत करेल. त्यामुळेच ती तिच्या या सायकोलॉजिकल कंडिशन मधून लवकरात लवकर बाहेर येऊ शकते. गुड. खरंय. आता मी सेफ राहावं म्हणून नेत्रा सतत माझ्यासोबत असते आणि तिला खरंच वाटायला लागलं की ती माझा रक्षा कवच आहे. पण जर आपण तिला तिच्या या आवडीच्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व केलं तर ती या सगळ्यातून लवकर बाहेर पडेल. आणि असं मी नाही, डॉक्टर म्हणाले. आणि बाबा, सॉरी मी तुम्हाला सांगितलं नाही, पण मी नेत्राची ट्रीटमेंट कंटिन्यू केली. मी त्यांना झालेला सगळा प्रकार सांगितला. तर डॉक्टरांचं हेच म्हणणं आहे की तिला तिच्या आवडीच्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व केलं तर ते बेटर होईल तिला या सगळ्यातून बाहेर पडायला. तुम्हाला काय वाटतं? माझी काहीच हरकत नाहीये. हो ना, तिला तिची आवडती गोष्ट करायला दिलीच पाहिजे आणि देऊच आपण. थँक्यू सो मच. नेत्राचं काय करायचं ते माझं ठरलंय आणि माझी त्याची तयारी पूर्ण झाली. तुम्हाला जे काम सांगितलं ना ते व्यवस्थित पार पाडा म्हणजे झालं. कळते? तू परत हे जुने कपडेच का घातलेत? आपलं ठरलं होतं ना नवीन आणलेले ड्रेस घालणार आहेस तू म्हणून. तुला नसतील घालायचे तर ठीक आहे, मी आपलं मित्र म्हणून तुला सांगितलं होतं, कारण खरंच खूप छान दिसत होते ते कपडे तुझे. आता तुला मित्राचं ऐकायचंच नसेल तर युअर विश. ताई, तू काय बोलतेस ना, मला तरी काय कळत नाही. आपल्याला तर कम्प्लीट बाउन्सर आहे. लांडगा आला रे आला. गोष्ट माहितीये की नाही? हो. सांग गोष्ट. सांग ताई, सांग गोष्ट. काही नाही, मुलगा असतो तो आपल्या मेंढ्यांना घेऊन रानात जातो चरायला. दुपारी जेवणानंतर त्याला झोप येते, कंटाळा येतो. तो बघतो तर शेतात काही माणसं काम करत असतात. मग तो उगीच गंमत म्हणून ओरडायला लागतो की लांडगा आला रे आला. आणि शेतातली माणसं त्याच्या मदतीला धावून येतात. आणि मग आणि असं तो वारंवार करायला लागतो. मग एक दिवस काय झालं की खरंच लांडगा आला. हा मुलगा जीवाच्या आकांताने ओरडायला लागला, लांडगा आला, लांडगा आला. पण लोकांनी विश्वासच ठेवला नाही त्याच्यावर. लोकांना वाटलं की नेहमीप्रमाणे हा खोटच बोलतोय. कळलं का? तसं आहे हे.
ह्या गोष्टीत लांडगा मी आहे आणि तो मुलगा म्हणजे नेत्रा. आता बासुंदी प्रकरणात काय झालं ते कळलं ना तुम्हाला? म्हणजे ती तोंडावर पडली ना. आता त्यानंतर तिच्यावर कोणी विश्वास ठेवेल का? नाही ठेवणार. तसंच आहे. पण ह्या सगळ्यात एक गोष्ट क्लिअर झाली की तिला पुढच्या गोष्टी कळतात एवढं मात्र नक्की. पण त्या पूर्ण कळत नाहीत. म्हणजे 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 नाचवायचं तिला. प्रत्येक वेळेला असंच तोंडावर पाडायचं. म्हणजे हळूहळू तिच्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. मग आपल्याला ती आजारी आहे हे सिद्ध करणं सोपं जाईल. ते रक्षा कवच, त्रिनयना देवीचं वरदान वगैरे हे सगळं थोतांड आहे हे सुद्धा अगदी सहज पटू शकेल सगळ्यांना. नाही, आयडिया चांगली आहे ताई. पण मी काय म्हणतो, त्या नेत्राला सगळ्यात आधी लवकरात लवकर तिला घराबाहेर काढणं खूप गरजेचं आहे. एकदा ती घराबाहेर गेली ना की आपले 90% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. नेत्राला घराबाहेर काढायचंच आहे मला, पण इतक्या सहजासहजी नाही. सगळे हिशोब चुकते करायचेत. आता पुढे काय करायचंय ते ऐका आणि तसंच करा. अगं माझा फोन बंद पडलाय, बिघडलाय. काय झालंय? साहेब, देवी आईने मला संकेत दिलाय अद्वैत साहेबांबद्दल. अद्वैत साहेबांच्या जीवाला धोका आहे आणि हे सगळं आजच घडणार आहे. नेमका तुला काय संकेत दिलाय? मला असं दिसलं की अद्वैत साहेब त्यांच्या खोलीत झोपलेले असताना त्यांच्या खोलीत आग लागणार आहे. काय? हो साहेब. साहेब, आपण लवकर काहीतरी करायला हवं, नाहीतर रुपालीबाई साहेब खरंच जीव घेतील अद्वैत साहेबांचा. रुपाली? नेत्रा रुपाली असं का करेल? तुझं काय म्हणणं आहे? रुपाली अद्वैतच्या रूम मध्ये आग लावेल? नाही साहेब, माझं असं म्हणणं नाहीये, पण मला देवी आईने असा संकेत दिलाय. मला स्पष्ट दिसलं की अद्वैत साहेब त्यांच्या खोलीत गाढ झोपलेत, खोलीत खूप धूर झालाय आणि मला आग सुद्धा दिसली. खोलीत आग लागणार आहे. कसं शक्य आहे? रुपाली आता तिच्या बेडरूम मध्ये आहे आणि तिच्या मनातही असं काही नाहीये. म्हणजे तिच्या वागण्यावर मला तसं काही जाणवलं नाही. साहेब, पण मी खरं सांगते हो, मला खरंच संकेतात हे सगळं दिसलं आणि मला संकेतात जे काही दिसतं ते तसंच्या तसं घडतं. आणि साहेब, हे सगळं आजच घडणार आहे. कशावरून? मी आता अद्वैत साहेबांच्या खोलीतूनच आले. अद्वैत साहेबांच्या हातात तेच कपडे होते जे त्यांनी संकेतात घातले होते. रुपालीबाई साहेब त्यांना जे हवंय ते मिळवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. विश्वास ठेवा माझ्यावर. आपण लवकर काहीतरी करायला हवं. मित्रा, तुला मागच्या वेळेसारखा पुन्हा गैरसमज होत नाहीये ना? नाही साहेब, मला मागच्या वेळेलाही गैरसमज झाला नव्हता आणि ह्या वेळेलाही गैरसमज झाला नाहीये. मला खरंच संकेतात हे सगळं दिसलं आणि खरंच अद्वैत साहेबांच्या जीवाला धोका आहे. साहेब, तू आधी शांत हो. साहेब, मी कशी शांत हो? मित्रा, तू शांत डोक्याने विचार कर. आपण करूया काहीतरी, पण आता नको. आपण आधी जेवून घ्यायचं. नाही साहेब, तुम्ही माझं ऐक. आपण बघूया. मी म्हंटल ना आपण बघूया म्हणून. चल जेवायला चल. चल. काय झालंय नेत्रा? नेत्रा, काही प्रॉब्लेम आहे का? फोन पण उचलत नाहीये. बोल, काय झालं नेत्रा? आईचा फोन होता. आई म्हणत होती आबांना बरं नाहीये. नेमकं काय झालंय त्यांना? काही कळलंच नाही ना, तर फोनच कट झाला. तर उचलत पण नाही. ताबडतोब घरी बोलवलंय मला. तू एक काम कर, तू गाडी घेऊन लगेच निघ. अद्वैत, ड्रायव्हरला फोन कर. तू निघ लगेच. तू काळजी घे ग. वेळ वाया घालवू नकोस बाई.
प्रत्येक मिनिट महत्वाचं आहे की नाही. आणि तुझी बहीण पण नाही ना तिथे. तू जाण्याची खरंच खूप गरज आहे. जा लवकर. आणि काही हवं असेल तर कळवा आम्हाला. हा, लगेच निघ जा. एकीकडे आबांची तब्येत बरी नाही आणि दुसरीकडे आज अद्वैत साहेबांच्या बाबतीत वाईट घडणार आहे. अद्वैत साहेबांना आज बाईसाहेब. बस. आणि घरी पोचल्यावर फोन कर. हो. तर उभी काय अशी बस. हे बघ, इथली काळजी करू नकोस, आम्ही आहोत. तू तुझ्या आजोबांची काळजी घे. साहेब नको. पैसे ठेव, लागतील. साहेब नाही, नको मला. असू दे, लागतील. पण खरंच माझ्याकडे आहेत खर्चाला. खरंच नको. अगं साहेब नको ना. बाबा. आणि तू घरी कळवलंस का तू निघते असते? नाही, कोणी फोनच उचलत नव्हतं ना. मी परत बघते. अजूनही कोणीच फोन उचलत नाहीये. बरं, तू काळजी नको करू. साजोबा व्यवस्थित असतील. पण तू जा आता लवकर. जा लवकर, जा जा. बस. फोन लाव. फोन लाव. मागच्या वेळेला म्हाताऱ्याला जिवंत सोडलं होतं. या वेळेला त्याची तिरडी बांधायला लागेल. कळलं ना? फोन लाव. नाही सुनबाई, फोन नको करूस. त्यांना काय करायचं ते करू दे. फोन नको लावूस तू. पोरीला सांग आता येऊ नकोस. आजोबांची तब्येत ठीक आहे. सांग. आई अगं काय, मी कधीचा फोन करते. तुम्ही फोन का नाही उचलतात माझा? काय झालंय मला सांग. आबा कसे आहेत? हा नेत्रा, अगं आबा बरे आहेत आता. बरं, तू काळजी नको करू. हा, मी निघाले पुण्याहून. नाही नाही, तू तू नको येऊस आता. का? अगं म्हटलं ना, आबा बरे आहेत आता. तू नको येऊस. त्यांना नक्की काय झालं होतं? म्हणजे तुम्ही गेला होता का डॉक्टरांकडे? नेत्रा तू परत जा. अगं पण तू आबांना फोन दे, मी बोलते त्यांच्याशी. नेत्रा ग, आबा झोपलेत. ते उठले ना की मी सांगते करायला फोन. तुझा तुला कामं असतील ना भरपूर. हो आई, पण आबांना नक्की काय झालं होतं ते तर सांग. नेत्रा, मी उद्या फोन करते तुला. दादा, गाडी वळवा. वावशीला नाही जायचंय. परत घराकडे गे. आई त्रिनयना देवी नमः. आई त्रिनयना देवी नमः. आई त्रिनयना देवी नमः. आई त्रिनयना देवी नमः.
नेत्रा तू आता नेत्रा तू आता इथे कशी नेत्रा थांब. अगं नेत्रा ऐक माझं, तू आधी शांत हो. काय करतेस नेत्रा तू? अगं काय झालं? गेली होती ना, परत केम आवी? काय झालं? नेत्रा तू इथे धूर कसलाय? काय झालंय काय? काय आरडाओरडा काय चाललंय? आणि अद्वैतच्या खोलीतून धूर येतोय. आई मी नेत्रा तू शांत हो. आधी ऐक ना माझं, शांत हो ना नेत्रा. नेत्रा अद्वैत दरवाजा उघडा. काय बिघडवलंय त्यांनी तुमचं? का त्यांच्या जीवावर उठलात तुम्ही? तुम्हीच म्हणता ना तुमच्या पोटच्या मुलापेक्षा जास्त महत्वाचं आहे ते तुम्हाला, म्हणून मारायचा प्रयत्न करताय का तुम्ही त्यांना? तुला तरी पटतंय का रे हे आधी? आई माझ्या मनात नको नको ते विचार येत होते, म्हणून मी माझं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. पण मी जेव्हा वाचले तेव्हा मला कळलं की मी खूप मोठी चूक करत होते. असं मी करायला नको होतं. म्हणून मी ठरवलं की आता आयुष्य नव्याने सुरू करायचं, चांगले विचार करायचे. मी त्याची सुरुवात पण केली, पण ही नेत्रा नको नको ते आरोप करते माझ्यावर. शेखर, ते सगळं कठीण होऊन बसलंय. माझं चुकतंय. मी कमी पडते कुठेतरी. आई प्लीज डोंट से दॅट एव्हर अगेन प्लीज. तू कुठेही कमी पडत नाहीयेस. आधी पण नेत्रा, मला माहितीये हे सतत का होतंय. मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं, नेत्रा माझं रक्षा कवच म्हणून इथे थांबली. तिला सतत वाटत असतं की माझ्या बरोबर काहीतरी वाईट होणार आहे, आणि याच गोष्टीचं ओव्हर थिंकिंग केल्यामुळे तिच्या हातून हे सगळं असं होतंय. आई बाबा शी इज व्हेरी जेन्युइन गर्ल. आपण तिची ट्रीटमेंट सुद्धा सुरू केली आहे, पण बाबा घरात जे काही घडतंय त्यामुळे तिलाही त्रास होतोय आणि आपल्यालाही. सो मला असं वाटतं तुम्ही जे तिला काम दिलंय माझं रक्षा कवच म्हणून माझ्या बरोबर राहण्याचं, ते प्लीज आता थांबवा. अदरवाईज तिला सतत असं वाटत राहणार की माझ्या जीवाला काहीतरी थ्रेट आहे, आणि पुन्हा पुन्हा हेच घडणार. बाबा ते शक्य नाही अद्वैत. का शक्य नाहीये बाबा? मागे तुम्ही तिला परत घरी घेऊन आलात तेव्हा खरं तर मला तिला घरात येऊ द्यायचं नव्हतं, पण तरीही मी येऊ दिलं, कारण मला तुम्हाला हर्ट करायचं नव्हतं. पण याचे सगळे काय परिणाम होत आहेत ते दिसतात ना आता. आपल्याला आता हे थांबवावं लागेल बाबा, नाहीतर सिच्युएशन अजून वर्स्ट होईल. प्लीज. मला आधी काय म्हणतोय ते पटतंय शेखर. प्लीज एकदा विचार करा. तुमच्यासाठी हे घर महत्वाचं आहे की नेत्रा? अद्वैत
माझ्याकरता अद्वैत महत्वाचा आहे. रुपाली, तू चल. पूजेचं आवर. नेत्रा, नेत्रा, बाळा एवढ्या रात्री फोन केलास तू? तिकडे सगळं ठीक आहे ना बाळा? तुला कोणी त्रास देते का तिथे? आबा कसे आहात तुम्ही? तब्येत ठीक आहे ना तुमची? नेत्रा, रडतेस तू? काय झालंय? नाही, काय नाही आबा. अगं एवढ्या रात्री फोन केलास म्हणजे नक्कीच काहीतरी झालं असणार. सांग ना मला काय झालंय? का रडतीस तू? आबा मला कळतच नाही हो. म्हणजे हे असं सगळं कसं होतंय मला काही कळत नाहीये. नेत्रा बाळा, मला खरं खरं सांग, तुला कोणी त्रास देते का तिथे? सांग ना. देवी आई मला जे संकेत देते त्यावर राक्षसी वृत्ती कशी भारी होऊ शकते? म्हणजे आबा मला दोनदा असे संकेत आले होते की रुपालीबाई साहेबांमुळे अद्वैत साहेबांच्या जीवाला धोका आहे. मला संकेतात सगळं स्पष्ट दिसलं होतं, पण जेव्हा ती वेळ आली तेव्हा सगळं काहीतरी वेगळंच घडलं. मला काही कळतच नाही असं का घडतंय. आबा या सगळ्यामुळे ना कोणाचाच माझ्यावर विश्वास नाही हो. हे सगळं इथवर आलंय की शेखर साहेबांचा पण माझ्यावरचा विश्वास उडेल. काही गोष्टी आपल्या हातात नसतात बेटा. हो मला माहिती आहे आबा, पण मला भीती वाटते हो या सगळ्यामध्ये ना. या सगळ्यामध्ये अद्वैत साहेबांना काहीतरी होईल. नेत्रा, काळजी करू नकोस. देवी आई त्यांचं रक्षण करेल. हा, पण आबा मी तुम्हाला सांगितलं होतं ना बाईसाहेब कशा आहेत. नेत्रा, मला असं वाटतंय तू आता थांबायला हवंस. हो, हे बघ, हे जे काही घडतंय ना तो देवी आईने दिलेला एक प्रकारचा निरोपच आहे. असं समज तू की त्यांच्यासोबतचा तुझा प्रवास इथपर्यंतच होता. बाळा, त्या विधात्याने ज्याच्या त्याच्या नशिबात काहीतरी लिहिलेलं आहे. लोकांचं रक्षण करताना आता तेच उगाळण्यात काही अर्थ नाहीये. आई हो, पण तुम्ही असं घर सोडून जाऊन पण काही साध्य नाही होणार आहे. रुपाली, आजपर्यंत तुझ्यावर अनेक आरोप केले नेत्रांनी, आणि तरीही आज ती आज घरात आहे. मला आता नाही सहन होतंय. त्यामुळे एक तर नेत्रा इथे राहील, नाही तर आम्ही दोघे राहू. तू काळजी घे आणि त्या नेत्रापासून जरा दूरच राहा. तिच्यामुळे तुला एखाद्या वेळी घराबाहेर जावं लागेल. ऐका ना, नका जाऊ तुम्ही, खरंच नका जाऊ. असं टोकाचं नाही बाबा, नका ना जाऊ. मी पाया पडते तुमच्या. आई प्लीज. तुम्ही आणि बाबा गेलात तर मी कशी राहीन या घरात? मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय. प्लीज नका जाऊ. रुपाली, मी तुला एकदा सांगितलं ना, जोपर्यंत नेत्रा या घरात आहे मी या घरात राहणार नाही. आई ऐका माझं. आई अहो नका ना जाऊ. पुन्हा तुझी पावलं या घराकडे वळतील. प्रयत्न करून बघ, तू इथेच परत येशील. लक्षात ठेव, आपल्याकडे मुलगी घर बदलते ते फक्त लग्नानंतर.
नेत्रा, काय झालं? तुला बोलायचंय का कोणाशी? काही हवंय का तुला? येते मी. काळजी घ्या.